नमस्कार मित्रांनो, लाडकी बहिणी योजनेच्या अर्जाबाबत एक मोठी अपडेट आहे। मित्रांनो, पूर्वी आपण घर बसल्या मोबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकत होतो, परंतु आज ऑनलाईन अर्ज भरताना एक एरर येताना दिसतो आहे। आता आपण ऑनलाईन अर्ज भरू शकत नाही। मध्यंतरी मित्रांनो, आपण समाज माध्यमावर यामध्ये काही लोकांनी गैरप्रकार केल्याची बातमी बघितलेली असेल, त्यामुळे शासनाने याबाबत कडक कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे। त्याबाबत शासनाने दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच काल लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत GR प्रसिद्ध केलेला आहे। त्या GR बाबत आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, जर चॅनलला आपण पहिल्यांदा भेट दिली असेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत याबाबतचा GR 6 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या GRची प्रस्तावना बघूया। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबामधील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। शासन निर्णय 2 सप्टेंबर 24 अन्वये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 24 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आलेली होती। आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय बघूया। या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 24 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास 2 सप्टेंबर 24 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत 12 जुलै 2024 व 25 जुलै 2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटन, मदत कक्ष, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आलेले होते। आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृती देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत। सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहेत। मित्रांनो, यापूर्वी जे 11 जणांना याबाबत अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली होती, त्या अन्वये आता फक्त हे अंगणवाडी सेविकाच अर्ज स्वीकारू शकते। अशा प्रकारे मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण GR आहे। मित्रांनो, आशा आहे की आपल्या चॅनलमध्ये देण्यात आलेल्या माहितीद्वारे आपल्या ज्ञानामध्ये निश्चितच काही भर पडत असेल व आपल्याला याचा काही फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।